समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी सुखी संसाराबद्दल खूप गोष्टी सांगितल्या आहेत. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संन्यासी नसून ते सर्वसामान्य लोकांचे मार्गदर्शक होते. संसार कसा करावा, कुटुंब कसे सांभाळावे, नात्यात समतोल कसा ठेवावा, यावर स्वामींनी खूप मोलाचे विचार सांगितले आहेत. स्वामी म्हणतात, संसार सोडावा लागत नाही, पण आसक्ती सोडून द्यावी लागते. स्वामी म्हणतात, संसार म्हणजे काय? संसार म्हणजे आई वडील, पती पत्नी, मुले, नातीगोती, जबाबदाऱ्या, सुखदुःख. स्वामी म्हणतात की संसार बंधन नाही, तो साधनेचा मार्ग आहे. घरात राहूनही माणूस देवाच्या जवळ जाऊ शकतो. घर म्हणजे देऊळच असतं, जर मन शुद्ध असेल तर. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. रागाने घर फुटतं, संयमाने घर टिकतं. घरात भांडणे होतच असतात, पण रागावरती नियंत्रण ठेवा. थोडं ऐकून घ्या, लगेच उत्तर देणं टाळा. हे जर गुण असतील तर संसार सुखी होतो. स्वामी सांगतात, आज दुःखाचं मोठं कारण म्हणजे अतिरिक्त अपेक्षा. जितकी अपेक्षा तितकं दुःख. स्वामी सांगतात, कर्तव्य करा, फळाची चिंता करू नका. तुमचं काम प्रामाणिक करा, बाकी स्वामी पाहत आहेत. संसारात फक्त कर्तव्य ठेवलं तर तक्रारी आपोआप कमी होतात. पैशाला जागा द्या, पण देवाला विसरू नका. स्वामी म्हणतात, धन आवश्यक आहे, पण धनच सर्वस्व नाही. स्वामी म्हणतात, पती पत्नी हे एकमेकांचे शत्रू नाही, ते सहप्रवासी आहेत. नवराने बायकोचा सन्मान ठेवावा, बायकोने नवऱ्याला आधार द्यावा. दोघांनीही अहंकार कमी करावा. स्वामी म्हणतात, जिथे अहंकार असतो तिथे प्रेम टिकत नाही. संसारात संकटे येतात, आर्थिक अडचणी येतात, आजार, मुलांचे प्रश्न, भांडण. स्वामी सांगतात, धीर धरा, मी पाठीशी आहे. जो माणूस संकटात तक्रार न करता विश्वास ठेवतो, नामस्मरण करतो, त्याचा संसार स्वामी स्वतःच आवडतात. श्री स्वामी समर्थ.